नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलवरती. माझं नाव आहे गौरांग सावंत आणि आज मी आलेलो आहे डोंबिवलीला. तर डोंबिवलीला मी आता डोंबिवली ईस्टला आहे. बरोबर विजय वामन कुसाळकर उद्यान जे आहे त्याच्या अगदीच समोर एक बिर्याणी चस्का नावाचं क्लाउड किचन आहे. सो आज मी या क्लाउड किचनची भेट देतो आहे. कारण या क्लाउड किचनबद्दल सांगायचं झालं तर आपण त्याच्या मालक म्हणजे सोम बने यांच्याशी पहिली भेट घेऊया. तर आपण आलेलो आहोत इकडे बिर्याणी चस्का या क्लाउड किचनच्या शॉपवरती. मिस्टर सोम बने आमच्या समोर आहेत, या क्लाउड किचनचे मालक. बरोबर पुसाळगड गार्डनच्या समोर तुम्ही पाहू शकता लोकेटेड आहे. आपण सोमला विचारूया की याची आयडिया, याची कल्पना त्यांना कशी झाली आहे, म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन किंवा त्याच्या क्लाउड किचनबद्दल. तर आपल्यासोबत आहेत मिस्टर सोम, या क्लाउड किचनचे मालक आहेत. तर मी तुला पहिला प्रश्न विचारतो की याबद्दलची म्हणजे हे तुला काही क्लाउड किचन चालू करायचं होतं, हे तुला कसं मनामध्ये होतं की आता काय करायचं आणि कसं चालू वगैरे करायचं सगळ्या गोष्टी? कसं होतं तसं बघायला गेलं तर हे माझं 8वीचं स्वप्न होतं की शेफ बनणं. बट इट्स लाईक थोडा अभ्यास, थोडा फॅमिली प्रेशर, त्यामुळे आपण मराठी माणसं तर रिस्क घ्यायला जमत नाही. ठीक आहे, सांगा. बरोबर. त्याच्यानंतर मग थोडीशी रिस्क घेऊन चालू केलं आणि आता ते स्वप्न साकार करायचा प्रयत्न करतो. तुमच्याकडे व्हरायटीजमध्ये असं काय काय भेटतं बिर्याणीच्या व्यतिरिक्त? असं अजून काय आहे का, म्हणजे तुमची स्पेशालिटी काय आहे? माझी स्पेशलिटी असं बिर्याणीच आहे. चिकन दम बिर्याणी ही माझी स्पेशलिटी आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती सीख कबाब बनवतो, तंदुरी बनवतो. सीख कबाब आणि तंदुरी? हां, चिकन तंदुरी आणि सीख कबाब बनवतो. त्याच्यानंतर आपल्याकडे बरेचसे म्हणजे लॉलीपॉप वगैरे पण आपण तंदूरमध्ये बनवून देतो. लॉलीपॉप पण ऑइल फ्राय देतो. त्याच्यानंतर बरेचसे म्हणजे आपण कॅटरसचे वगैरे पण ऑर्डर्स देतो. म्हणजे जर समजा इकडे लोकली कोणाला ऑर्डर करायचं झालं तर तुमचाही संपर्क साधू शकता, किंवा तुमची डिलिव्हरीचे एरियाज काय काय आहेत? म्हणजे फक्त तुम्ही डोंबिवलीच्या मराठीत आहात की डोंबिवलीच्या पुढे किंवा सुद्धा तुम्ही नाही, डोंबिवलीपासून आतापर्यंत नेरळ जंक्शनपर्यंत डिलिव्हरी केली आहे. नेरळ? हां, मुंबई साईडला मी विक्रोळी. नेरळ म्हणजे बदलापूरच्या पुढे? हां, बदलापूरच्या पुढचं. त्याच्यानंतर मी इकडे या साईडला मुंबई साईडला विक्रोळी घाटकोपरपर्यंत डिलिव्हरी केली आहे. ओके. वेस्टर्नला गेला तर आम्ही बोईसरला डिलिव्हर केलं. बोईसरला का? त्यामुळे आम्ही डिलिव्हरी सगळीकडे करतो, फक्त आम्हाला थोडासा वेळ द्यावा लागतो. आणि असं ऑर्डरचं ड्युरेशन काय असते? म्हणजे समजा तुम्हाला एक कोणतीही मोठी ऑर्डर वगैरे जर घ्यायची झाली कोणाच्या हळदीला किंवा लग्नासाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही समारंभामध्ये तुम्हाला काय बड्डे पार्टीजला वगैरे हवी असेल तर मग तुमचं असं टाईम पिरियड काय की तुम्ही 1 डे प्रायर सांगा, 2 डेज प्रायर सांगा? 1 डे प्रायर. कारण मला तेवढं मार्केटमध्ये जाऊन सगळं मी फ्रेश वगैरे घेऊन येतो. आणि सगळ्यात स्पेशालिटी काय तुमचा किचनची? एकदम बेस्ट डिश कोणती दम बिर्याणी. चिकन दम बिर्याणी? चिकन दम बिर्याणी. चिकन दम घ्या, व्हेज दम घ्या, म्हणजे दम स्पेशल. की तुम्हाला आमचा बेसिक सांगायचं लवकरात लवकर डोंबिवलीमध्ये येऊन बिर्याणी चस्काला व्हिजिट करा आणि आमच्या जिजूंना सपोर्ट करा. सपोर्ट वगैरे काय नाही, आधी मुळात तुम्ही याला सपोर्ट करा. खूप मेहनत घेता आणि मेन म्हणजे मराठी माणूस उद्योगामध्ये उतरला तर त्याला पाठिंबा द्या, ऑर्डर्स द्या आणि खूप लवकर मोठा करा. बिर्याणी चस्का फक्त डोंबिवलीतच नाही तर महाराष्ट्रातल्या कोपऱ्या पोहोचला पाहिजे. आपण याचा प्रयत्न करूया. आणि बस तुम्ही जर डोंबिवलीला राहत असाल तर नक्की त्या शॉपला व्हिजिट करा, या क्लाउड किचनला व्हिजिट करा. बरोबर विजय वामन कुसाळकर उद्यानच्या समोर आहे. आणि या बिर्याणीचा टेस्ट घ्या आणि त्याला रिव्ह्यूज पण द्या. सो थँक्यू. आम्ही तुम्हाला सगळ्यांना परत पुन्हा भेटतो. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हेच की जर आपले मराठी बांधव, मराठी तरुण जर असे उद्योगधंद्यामध्ये उतरलेले असेल तर कृपया त्यांना सपोर्ट करा, त्यांना आधार द्या, त्यांच्या शॉप्सना व्हिजिट करा. जर आपण असं केलं तर त्यांचाच काय म्हणतात त्याला मोटिवेशन वाढेल, ते मोटिवेटेड होतील आणि त्यांना बिझनेस करण्यामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स अधिक वाढेल. तर त्यासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पण असे जे छोटे छोटे उद्योगधंदे जे आपल्या मराठी तरुण उभे करत आहेत त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना पाठिंबा द्या. बस त्याचबरोबर मी आपलं इकडे संपवतो. तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा व्हिडिओजवरती
आणि बिर्याणी चस्काची बिर्याणी तुम्हाला कशी वाटेल तिकडे जाऊन मला सांगा. चला येतो.